टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड ते खरबंडी कासार जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाचं गेल्या 10 वर्षांपूर्वीच काम सुरू झालेलं आहे। मात्र गेल्या 10 वर्षांपासून या ठिकाणी सुरू झालेल्या पुलाचं काम अद्यापपर्यंत प्रलंबित आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी असलेला हा रस्ता जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था जर पाहिली तर अतिशय दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। नवगण राजुरीच्या परिसरामध्ये हा पूल येतो आणि या बाजूला आपण समोर पाहिलं तर हे नवगण राजुरी गाव आहे आणि गावाच्या लगतच हा पूल येतो। या ठिकाणची ही नदी आहे आणि या नदीवरचा हा पूल आहे। मात्र हा पूल झाला नसल्यानं गेल्या 10 वर्षांपासून लोकांना याच खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस जर पडला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी येतं आणि या पाण्यामधून या ठिकाणी प्रवाशांना आपली वाट शोधावी लागते। अतिशय बिकट अशी या ठिकाणची परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे हे नवगण राजुरी हे गाव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचं हे गाव आहे आणि याच गावातील पुलाची अशा प्रकारे आणि रस्त्याची दुरावस्था असल्यानं नागरिकांकडून आता हा रस्ता आणि हा पूल लवकरात लवकर बनवण्यात यावा अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे। मात्र आता याकडे राष्ट्रीय महामार्ग कधी लक्ष देतं आणि हा पूल कधी सुरू होतो, याचं काम कधी पूर्ण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।